तर नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग सध्या वादात सापडलाय। या रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गामध्ये बदल केल्यामुळे अहिल्यानगरकरांनी विरोध दाखवला। सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलनाला नारा पुकारण्यात आलेला आहे। नाशिक पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखनानुसार करण्याची मागणी करण्यात आली। या निर्णयाच्या विरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले आणि नाशिकमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले। या आंदोलनामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट बघायला मिळाली। पोलिसांनी आंदोलकांना समृद्धी मार्गावर जाण्यापासून रोखलं, तर पोलिसांनी काही आंदोलक आणि सत्यजित तांबेंना ताब्यात घेतलं होतं। हायस्पीड मार्गासाठी नेमलेल्या कमिटीनं जनभावना लक्षात घेऊन अहवाल तयार करावा आणि कमिटीला मुदतवाढ देऊ नये असं लेखी आश्वासन सत्यजित तांबेंनी मागितलं। तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलाय आणि सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे जी ज्या मार्गाने ठरली होती त्याच मार्गाने झाली पाहिजे। झालं, भूसंपादनाची प्रक्रिया झाली, 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी जो आहे तो आतापर्यंत वाटप पण झालेला आहे। म्हणजे इतका प्रोजेक्ट पुढे गेलेला असताना अचानक जीएमआरटीचं कारण सांगून तो कुठेतरी वळवण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे, त्याला विरोध म्हणून ही सगळी तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या बाबतीमध्ये हा मार्ग कुठल्या दिशेने जावा, म्हणजे कोणत्या गावावरून जावं, त्याचा मार्ग कसा असावा या संदर्भामध्ये थोडे वाद आहेत। या संदर्भामध्ये तिथे जे स्थानिक लोक आहेत, नागरिक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांची मागणी आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 60 दिवसामध्ये सगळे याची चौकशी करून त्याचा तांत्रिक अहवाल मागितलेला आहे आणि 60 दिवसाच्या आत आपण सगळा हा अहवाल त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे येईल। याला फार मुदतवाढ मिळणार नाही, फारच अडचण असेल काही तर गोष्ट वेगळी, 5-7-8 दिवस, पण मला असं वाटतं 60 दिवसाच्या आत सगळा हा अहवाल आम्ही सगळी चौकशी समितीचा मागू आणि त्याच्यावर निर्णय होईल। तर नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग नेमका कसा आहे आपण बघूया। 2016 मधल्या ठरावानुसार मार्ग कसा आहे बघा। पुणे, चाकण, खेड, मनसर, नारायणगाव, सिन्नर ते नाशिक। आणि आता होणारा रेल्वे मार्ग आहे पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, पुणतांबा, सिन्नर मार्गे नाशिक।